नमस्ते. नमस्ते. काय नवीन ट्रॅक्टर घेतलाय, काय विशेष? आम्हाला वैयक्तिक लाभाची योजनेमध्ये लाभ भेटलाय, सबसिडी भेटली जिल्हा परिषद माध्यमातून. म्हणजे तुम्ही लाभार्थी म्हणायचे. हो, नक्कीच लाभार्थी आहे मी. या ठिकाणी आता खडकीगावमध्ये प्रचार चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार, जिल्हा परिषदेच्या कळम चांदली गटाच्या उमेदवार सीमाताई आपले तुळशीताई बोर या जिल्हा परिषद उमेदवार आहेत आणि पंचायत समिती उमेदवार सीमाताई खिलारी या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांचा या ठिकाणी खडकीगावमध्ये प्रचार चालू आहे. अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना आहे आणि माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून खडकी गावाचा या ठिकाणी कायापालट झालाय. आपण बघतोय या ठिकाणी मंदिराचं काम देखील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय आणि आमची आयुर्वेद होळकरांची व्यवस्था असेल, तटबंदी असेल, छत्रीचं काम असेल, हे पूर्ण साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले. जवळजवळ 5 करोड रुपये त्या कामासाठी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेत आणि जिल्हा परिषद माध्यमातून तुळशीताईच्या माध्यमातून शेडचे काम झाले, मशिन शेड झाले, पांढरी वस्तीवरती आणखी रस्ते झाले, छोटे छोटे कॉन्क्रीट रस्ते झाले. साहेब तुळशीताईच्या माध्यमातून भरपूर काम या ठिकाणी गावात झाली आहेत. तुम्ही सगळं खोटं बोलताय, कामं झालेलं नाही असं विरोधक म्हणताय. कामच झाली, त्याला काय झाले त्याला दिसत नसेल काम झाली. हे कामच झाले ती कोणच्या मध्ये झाले, मग त्यांच्या मध्ये 1 रुपयाचं काम नाही, तालुक्यात सुद्धा 1 रुपयाचं काम नाही. त्यांनी खडकी गावात सांगावं का एक आम्ही मुरमाचं का मेल टाकले, आम्ही त्याला 101 रुपये देऊ, 1001 रुपये देऊ. त्यांनी जर सांगावं असं, हे खोटं बोलतात दादर. कामं भरपूर झाली आहेत. विरोधकांना जर संधी दिली तर ते पण काम करतील असं त्यांचे मत आहे. आम्हाला पण एकदा संधी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आता कसं होतंय, विरोधात संधी द्यायची म्हटलं, सरकारवरती कोणाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ता मिळते तर आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी. मग सत्ता असल्यानंतर काम आणायला सोपं का सत्ता असल्यावर काम आणायला सोपं आहे? सत्ता असल्यामुळे काम आपल्याला भेटणार ना. तुळशीताई बोर यांना संधी दिल्यास कळम राजकीय गटाचा सर्वांगीण विकास होईल असं तुम्हाला 100% वाटतं? 100% विकास होणार. का तर वरती सरकार राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी सरकार आहे आणि 100% जिल्हा परिषदेला आपल्या 5 उमेदवार तालुक्यातून त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत आणि आंबेगाव तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद नक्की मिळणार आहे. त्यामुळे काम ही भरपूर होणार खडकी गावात. शेतकरी आणि शेतमजुरांसाठी, खास तरुणांसाठी जिल्हा परिषदेच्या काय काय स्कीमा गावामध्ये भेटलेल्या आहेत लोकांना? अहो, जिल्हा परिषद माध्यमातून वैयक्तिक लाभाची योजना मला 17 ट्रॅक्टर भेटले. आमच्या गावात 10-12 ट्रॅक्टर या वर्षी मिळालेत, मागच्या वर्षी पण मिळालेत. रोटावेटर मिळाले, अवजारे मिळालेत, परत पाईपलाईन असं पाईप मिळालेत, मोटरी मिळाल्यात, ताडपत्र्या, कुटी मशीन मिळालेत, शिलाई मशीन मिळाली. भरपूर जिल्हा परिषद माध्यमातून या ठिकाणी वैयक्तिक लाभाची योजना आम्हाला मिळाली खडकी गावात. तुमचं मत आहे काय, तुळशीताई आणि सीमाताई खिलारी, उषाताई कानडे यांना निवडून द्यायचं? 100% निवडून देणार आणि निवडूनच येणार. त्या यात माझं शंकाच नाही, निवडून येणार ते 100%. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.